खरंच मला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की मी इतका सुंदर असा केक बनवलेला आहे. तो कसा बनवला मी ते पुढे तुम्हाला सांगते. त्याआधी माझं रुटीन शेअर करते. आज होता संडे, मस्त असं रेडी वगैरे झालो आणि प्रिशाच्या पप्पानं म्हटलं आम्हाला बाहेर कुठे घेऊन चला. मग आम्ही रेडी वगैरे झालो. प्रिशाला सुद्धा छान असं आवरून वगैरे घेतलं आणि प्रिशाच्या पप्पांच्या मामाकडे जायचं होतं आम्हाला. सो आम्ही तिकडे निघालो. तिथे गेलं तर बघतो तर काय इथं फोटोशूट चालू होता लेकरांचा, लहान लहान लेकरांचा. छान असं त्यांचा फोटोशूट झाला. म्हटलं चला प्रिशाचं पण आपण फोटोशूट करूयात. तोपर्यंत त्यानं प्रिशाच्या आजोबांनी छान असं तिला गाडीवर फिरून आणलं, जे की प्रिशाला खूप आवडतं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, प्रिशाचं शूट वगैरे झाला आणि त्यानंतर आहे ना आम्ही निघालो घरी. म्हटलं चला आता घरी जाऊयात. घरी आल्यानंतर आहे ना मला ना खरंच खूप गोड खाण्याची इच्छा झालेली होती आणि म्हटलं चला आज काहीतरी बनवूयात स्पेशल, म्हणजेच केक बनवायला घेतलं. त्याच्यासाठी लागणार होते बिस्किट आणि दूध, ते सुद्धा मी आणून घेतलं. त्यानंतर बिस्किटचे बारीक असे तुकडे करून घेतले, जे की मला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे होते. त्यानंतर सर्व आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं बारीक आहे ना मिक्सरला वाटून सुद्धा घेतलं. तुम्ही बघू शकताय खूप छान असं पेस्ट झालेली होती त्याची. त्यानंतर आहे ना बदामसुद्धा कापून घेतले, जे की मला केकवर टाकायचे होते कारण खूप सुंदर दिसतात ते. त्यानंतर आहे ना जे पेस्ट करून घेतलेलं त्यामध्ये दूध टाकलं. जसं जसं मला दूध लागलं तसं तसं मी दूध टाकलं. त्यानंतर थोडंसं असं मला वाटलं की थोडंसं घट्ट आहे म्हणून परत त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि छान असं परत फेटून घेतलं. कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये ना थोडंसं मीठसुद्धा टाकलं आणि मीठ आणि माझ्याकडे ना भांडं नव्हतं म्हणून आहे ना मी गॅसचंच भांडं त्यामध्ये ठेवून घेतलं. नंतर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकलं, त्यामध्ये थोडं परत दूध टाकलं आणि छान असं फेटून घेतल्यानंतर आहे ना ते 10 ते 15 मिनटं छान असं रेस्ट व्हायला ठेवायला पाहिजे, कारण त्याच्याने काय होतं छान असं आपला केक फुलतो. त्यानंतर आहे ना माझ्याकडे इथं पेपर नव्हता म्हणून मी पातेल्याला आहे ना तेल लावून घेतलं आधी आणि त्याच्यानंतर आहे ना इथं गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि जे बॅटर मी टाकलं होतं ते बॅटर मी ह्यातमध्ये टाकलं. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बॅटर झालेलं. त्यानंतर टॅप टॅप केलं 2-3 वेळा आणि त्यानंतर जे बदाम मी कापून घेतलेले ते बदाम त्यामध्ये टाकून घेतले आणि कढईसुद्धा गरम झालेली. मग काय पातेलं त्याच्यावर ठेवलं आणि 40 मिनिटानंतर पाहिलं तर इतका सुंदर असा केक झालेला होता. तुम्ही पाहू शकताय केक खूप छान झालेला होता. म्हटलं चला पहिल्यांदा काहीतरी ट्राय करायला गेलं आणि ते खूपच सुंदर झालं. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर आहे ना असं केक झाल्यानंतर त्यामध्ये मी चाकूसुद्धा टाकून बघितलं, म्हटलं ते चिटकतं का काय, तर तसं काहीच झालं नाही. मी जवळून सुद्धा तुम्हाला केक दाखवलेला आहे आणि खरंच मी खूप जास्त खुश होते कारण केकच खूप सुंदर झालेला होता. मस्त असं केक तर झालं होता. म्हटलं त्याला काहीतरी डेकोरेट करून घेऊयात आणि म्हटलं चला माझ्याकडे ना चॉकलेट सिरप होतं, म्हटलं तेच टाकून घेऊयात त्याच्यावर आणि दुसरं काहीच नाही टाकलेलं मी व्यवस्थित. त्याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड केलेली नाही कारण खूप गोडसुद्धा छान लागत नाही. त्यानंतर माझ्याकडे चॉकलेट सिरप होतं, तेच मी त्यावर टाकले, तुम्हाला दाखवते सुद्धा. ते टाकल्यानंतर त्याचं डेकोरेशन अजून जरा छान वाटत होतं आणि ते बघतानाच इतकं सुंदर दिसत होतं आणि त्यानंतर खायला पण खूप छान झालेलं. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.